नमस्कार मित्रांनो. इंटरव्ह्यू मध्ये विचारला जाणारा 90% पहिला प्रश्न कोणता माहिती आहे? तो म्हणजे इंट्रोड्यूस युअरसेल्फ. अनेक फ्रेशर्सना असं वाटतं की हे तर एकदम सोपं आहे. आपल्याला रेझ्युमे मध्ये जे आपण लिहिलंय तेच तर सांगायचंय. पण मित्रांनो, रिक्रुटर्सना तुमचं नाव आणि तुमचं गाव हे माहिती असतं. त्यांना तुमच्याकडून काहीतरी वेगळं ऐकायचं असतं. एका रिसर्चनुसार पहिल्या 30 सेकंदात इंटरव्ह्यूअर तुमची कॉन्फिडन्स लेवल ठरवतात. आज मी तुम्हाला एक असा मॅजिक फॉर्म्युला देणार आहे जो वापरून तुम्ही तुमचं सिलेक्शन इंटरव्ह्यू मध्ये पक्का करू शकता. आणि तो मॅजिक फॉर्म्युला आहे WPA, म्हणजेच हू, पोटेन्शियल आणि एम. हू म्हणजे तुम्ही कोण आहात. या सेक्शन मध्ये तुमचं नाव आणि तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड या गोष्टी येतात. पोटेन्शियल म्हणजे तुमची क्षमता काय आहे. या सेक्शन मध्ये तुम्ही कॉलेजमध्ये केलेले प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप किंवा तुम्ही शिकलेली कोणती स्किल्स या गोष्टी येतात. आणि फायनली आहे एम. या सेक्शन मध्ये तुमचे ध्येय काय आहे आणि तुम्हाला ही नोकरी का हवी आहे हे मुद्दे येतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की इंटरव्ह्यूअर तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड पेक्षा तुमच्या स्किल्स मध्ये 5 पट इंटरेस्टेड असतात. त्यामुळे फॅमिली बद्दल खूप जास्त माहिती सांगू नका. WPA फॉर्मॅटला डिटेल मध्ये समजून घेण्याआधी हे जाणून घेऊया की अशा कोणत्या 3 चुका आहेत ज्या फ्रेशर्स इंटरव्ह्यू मध्ये डेफिनेटली करतात आणि या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. रिक्रुटर्सच्या फीडबॅकनुसार फ्रेशर्स या 3 चुका नेहमी करतात. पहिली चूक आहे टेल मी अबाउट युअर सेल्फ असं विचारल्यावर आपला रेझ्युमे ऍज इट इज वाचणे. तुम्ही तुमच्या रेझ्युमे मध्ये जे लिहिलंय ना तेच शब्दशः वाचून दाखवू नका. त्यातील महत्वाचे मुद्दे हे थोडक्यात सांगा. दुसरी चूक, खूप जास्त वेळ घेणे. तुमचा इंट्रोडक्शन हा 60 ते 90 सेकंद असावा. 2 मिनिटांपेक्षा जास्त बोलला तर इंटरव्ह्यूअर हा कंटाळतो. आणि तिसरी चूक म्हणजे कॉन्फिडन्स नसणे. जर तुम्ही खाली बघून किंवा अडखळत बोलत असाल तर तुमचं नॉलेज असूनही काहीही उपयोग नाही. एक लक्षात ठेवा, 55% इम्प्रेशन हे तुमच्या बॉडी लँग्वेजचं असतं. आपण आता या चुका जाणून घेतल्या आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत. आता प्रो टिप जाणून घेऊया ज्यामुळे तुमचा इंट्रोडक्शन हा इफेक्टिव्ह ठरतो. पहिली टिप आहे कस्टमायझेशन. प्रत्येक कंपनीसाठी तुमचा इंट्रोडक्शन हा थोडासा बदला. जर कंपनी मार्केटिंगची असेल तर तुम्हाला तुमच्या बोलण्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्सवर भर द्यायचा आहे. लक्षात ठेवा की जशी कंपनीची रिक्वायरमेंट आहे तशा प्रकारची स्किल्स आणि प्रोजेक्ट्स एक्सपिरियन्स हे तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला ऍड करायचे आहेत. दुसरी टिप, दी हुक ऍट दी एंड. तुमच्या इंट्रोडक्शनचा शेवट अशा मुद्द्यावर करा की ज्यावर इंटरव्ह्युअरने प्रश्न विचारावा असं तुम्हाला वाटतं. फॉर एक्झाम्पल, तुमच्या इंट्रोडक्शनच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही जर असं म्हणत असाल की आय हॅड मॅनेज टू कलेक्ट द फंड ऑफ ₹50,000 इन माय कॉलेज फेस्ट. हे ऐकल्यावर इंटरव्ह्युअर नक्कीच विचारतील हाऊ डिड यू मॅनेज टू कलेक्ट इट. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉन्फिडेंटली देता कारण ते काम तुम्ही केलेलं असतं आणि इथेच तुमचा विजय होतो. लक्षात ठेवा, जे काम आपण केलेलं आहे ते एक्सप्लेन करत असताना आपण नॅचरली कॉन्फिडंट असतो. चला तर मग WPA फॉर्मॅट मध्ये एक इंट्रोडक्शनचं उदाहरण पाहूया. समजा की तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहात तर इंट्रोडक्शन देत असताना तुम्हाला सुरुवातीला W म्हणजेच हू एम आय यावर फोकस करायचा आहे. हिअर वी गो. Good morning, sir. First of all, thank you for giving me this opportunity to introduce myself. My name is Prashant Shinde. I am from Mumbai, Maharashtra. I have recently completed my Bachelor of Engineering in Computer Science from Government College of Engineering with 8.6 CGPA. During my graduation, I developed a strong interest in Java programming. आता तुम्हाला P म्हणजेच तुमच्या पोटेन्शियल बद्दल सांगायचं आहे. I have worked on a project titled Responsive Website Development using Java. In this project, I was responsible for designing the database, analyzing the market trends. This experience helped me develop skills like problem solving, teamwork, and time management. Apart from academics, I have also completed a certification in Power BI and Tableau. Finally, तुम्हाला तुमच्या एम म्हणजेच ध्येयाबद्दल सांगायचं आहे. As a fresher, I am looking for an organization where I can apply my theoretical knowledge to practical challenges. I am a quick learner and very passionate about starting my career with an esteemed organization like yours. That's all about me, sir. Thank you very much. अशा प्रकारे इंट्रोडक्शन देताना 4 महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे. पहिला मुद्दा, वेळेचं नियोजन म्हणजेच द 90 सेकंड रूल. तुमचा इंट्रोडक्शन हा 30 ते 60 सेकंदाच्या दरम्यान असावा. एका रिसर्चनुसार जर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ देत असाल तर इंटरव्ह्यूअर हा 50% डिस्ट्रॅक्ट होतो. दुसरा मुद्दा, बॉडी लँग्वेज आणि आय कॉन्टॅक्ट. इंट्रोडक्शन देताना तुमच्या चेहऱ्यावर एक जेंटल स्माइल ठेवा. 30% रिक्रुटर्स उमेदवाराच्या उत्साहावरून त्याची निवड करतात. इंट्रोडक्शन देताना इंटरव्ह्यूअरच्या डोळ्यात बघून बोला. 67% कॅन्डिडेट्स आय कॉन्टॅक्ट न ठेवल्यामुळे कॉन्फिडंट वाटत नाहीत आणि ते रिजेक्ट होतात. तिसरा मुद्दा, फॅमिली बॅकग्राऊंड टाळा. जोपर्यंत विचारलं जात नाही तोपर्यंत आई वडील काय करतात किंवा भाऊ बहीण काय करतात
हे सांगण्यामध्ये तुमचा वेळ घालवू नका. तुमचा इंट्रोडक्शन हा तुमच्याबद्दल असावा, तुमच्या कुटुंबाबद्दल नाही. चौथा पण महत्वाचा मुद्दा, क्लॅरिटी. प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट करा. घाईघाईमध्ये बोलल्यामुळे तुम्ही घाबरलेले आहात असं वाटतं. तर मित्रांनो, स्वतःचा इंट्रोडक्शन देणे ही एक कला आहे आणि ती प्रॅक्टिसने येते. हा व्हिडिओ पुन्हा पहा आणि तुमची स्वतःची एक स्क्रिप्ट लिहून काढा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जॉब शोधणाऱ्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. अँड फायनली, ऑल द बेस्ट.